गणपति साहब महाराज हमने बा आज का सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी 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 आएगी। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। आवे संसारी दोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी ते पाचिनाची दोरी, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम हरे चरण संतांची, हरे चरण संतांची, हरे चरण संतांची। जगमादाने कथे गावितो, जगमादाने कथे गावितो, जगमादाने कथे गावितो, जगमादाने कथे गावितो। माझी सद्गुरुनाथ तुका, माझी सद्गुरुनाथ तुका, माझी सद्गुरुनाथ तुका। समचरण सरोजं सांद्र नीलाभदाभं, जगन हित पानि मंडनो मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं, सदैधवलहासनं विठ्ठलं चिंतयामिनी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानिया कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाकी, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची आदि शक्ती मुक्ताबाई की। विठाला विठाला पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतो निया राहती,
तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एरंडोल नगरी आणि याच्यामध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी नाथ महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी कीर्तनाची सेवा काय निमित्ताने माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. वैकुंठवासी उखरडू काशीराम पाटील वय वर्ष 72. दीर्घ आजारामध्ये चढलेली व्यक्ती. गेल्या 1.5-2 वर्षापासून आजाराशी ते लढत होते आणि 8-10 दिवसाआधी 8-9 दिवसाआधी त्यांच्यावरती मृत्यूचा घाला बसला. जो आला तो जाणार आहे. जी व्यक्ती निघून गेली त्याच्यानंतर रडणाऱ्यांनी त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे की आज ते गेले उद्या आपल्याला जावं लागणार आहे. पण एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर त्यांचे मागची लोक तुम्ही बघा ते बिनधास्त होतात. आणि असं कीर्तन हे जे मौतुकीचं कीर्तन आहे ना, या मौतुकीच्या कीर्तनाला एक सगळ्यात मोठा पाठिंबा असतो की उद्या उत्तर कार्य आहे. आणि उत्तर कार्याच्या आदल्या दिवशी कीर्तन का ठेवायचं तर मग पै पाहुणे येतात. पण त्या पै पाहुण्यांना कीर्तनाची गोडी पाहिजे, ते माडकरी पाहिजे, त्यांना त्या कीर्तनाचा आदर पाहिजे. नाही तर मग कीर्तन ठेवलंय तिथं बसायचं म्हणून तर बिचारे बसतीलच. आलं का लक्षामध्ये? मी जर असं म्हटलं नाही एखादं, आता हे तर आपलं घरचं कीर्तन आहे, मौतुक वेळानं कधी आपण म्हटलं की एखाद दिवशी आधी ठेवून घ्या, नाही मग पै पाहुणे त्याच दिवशी येतात. पण पै पाहुण्यांना जर त्या कीर्तनाची गोडी असेल, आत्मनियता असेल तर त्या पै पाहुण्यांचा विचार केला पाहिजे. ज्यांना कीर्तनाचा कबी समजत नाही, खाता का पितात, त्यांचे कशाला वाट. मग जेव्हा भेटेल तेव्हा गेलेल्या व्यक्तीच्या उद्धारासाठी कीर्तन ठेवलं पाहिजे. हा मुलाचा सदलाय, लक्ष देऊन ऐकजा. मग बाबा गेल्याच्या नंतर त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आईसाहेब दुर्गाबाई उखरडू पाटील, स्वर चालू ठेवजा, दुर्गाजी. त्याच्यानंतर त्यांच्या खाली त्यांना 3 मुली आणि 2 मुलं, हरिभक्तीपरायण नितीन पाटील आणि अरुण दादा, हे 2 मुलं. हरिभक्तीपरायण संगीताताई, पुष्पाताई आणि मायाताई. त्याच्यानंतर ज्या सुनांनी सासऱ्यांची सेवा केली. आता रडायचं काही कारण? रडणार तेच लोक ज्यांनी आईवडिलांची सेवा केली नाही. आईवडिलांना जिवंतपणे दवाखाना करायचा नाही, त्यांच्याशी चांगलं बोलायचं नाही, त्यांचे कपडे धुवायचे नाही, त्यांनी घाण केली का गल्लीमध्ये उलसक तोंड घेऊन फिरायचं, म्हाताऱ्या माणसांच्या निंदा करायच्या. आणि ती लोक गेली का मग 13 दिवस दुःख घेऊन बसणार, रडणार आणि मग त्यांच्या निमित्ताने लोकांना खाऊ घालणार. जिंदे बाप को न पूजवाया, मरे बाप को पूजा, एक डाल 2 पंचिर बैठे, कौन गुरु कौन चेला. गुरु की करनी गुरु भरेगा, चेले की करनी चेला रे साधु भाई, उड़ जा हंसा केला. ज्यांनी आईवडिलांची सेवा केली त्यांनी कीर्तन केलं पाहिजे. ज्यांनी आईवडिलांची सेवा केली त्यांनी पंगत घातली पाहिजे. जिवंतपणे खाऊ घातलं नाही, मरानंतर अख्खा गावले पंगत धरला कस काय पचुदी खाणार असले. म्हणून ज्या सुना आहेत त्या पूनमताई आणि दीपालीताई, सुना बी चांगल्या भेटल्या. नातू मानव, जान्हवी, नैतिक, करण. आमच्या नितीन दादांचं फार प्रेम सुरुवातीपासूनच. जोपर्यंत बाबा जिवंत होते मी 2-3 वेळा बाबांना भेटायला येऊन गेलो. जिवंतपणे भेटलं पाहिजे. मेल्यावर मौतुकीला कोणाला कोण बघणार आहे की नाही? जिवंतपणे त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. पारिवारिक संबंध आपले आहेत त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही. 1 तास कीर्तन करेल आणि निघेल. पाण्या पावसाचे दिवस एक कीर्तन झाल्यावर महाराज मेला याच्याशी कोणाला घेणं देणं नसतं. काय उठी ते पेपरले वाचतील बाई, चांगला बोली अंतरातलं इथलंच. आणि तुम्ही तर अजून आहेत कॅमेरा घेऊन पत्रकार की महाराज चांगले होते. हरिभक्तीपरायण नाव काय म्हणतो? सुजित महाराज, जळगाव आहे ना? अच्छा, धरणगाव. आणि इकडे गजानंद महाराज साक्षात योगीराज. आणि इकडे आमचे कन्हैया महाराज. हे आबासाहेब आपल्या खानदेशाचं भविष्य आहे बरं. या वयामध्ये हे लोक असं म्हणतात आम्हाला हेवाट, यांच्या वयात आम्हाला काही जमत नव्हतं, या आपला पुढे निघ जातील, ध्यान ठेवजा पण आमच्यावर. आता या इकडे योगेश महाराज आहे, त्यांचंही गायन वगैरे चांगलं आहे. माईक देतात येईल, नाही तर तुम्ही म्हणसान बी नाही, देसान बी नाही, असे लय लोक राहता. म्हणता बी नाही, देता बी नाही, फक्त माईक माझ्या पुढे पाहिजे. अरे काय, जो म्हणतो त्याला द्या ना. साऊंड बी 1 नंबर आहे, साऊंडवाला बी चांगला आहे. नाही तर काही भलते उभरेल राहता, पाहतात नाही ते माझ्याकडे.
माझा स्वभाव असा मोकळा झाकडा बरं का. मला असं जास्त मानपान देता बी येत नाही घेता बी येत नाही. मी एकदम ग्राउंड लेवलचा माणूस आहे. साधे माणसं माझ्या हृदयात असतात. जास्त ITKT जे असले मग त्यांचे आपण ते आहे की नाही, इकडे बाजीराव नाना पहा बरं आहे की नाही. म्हणजे या वयात बी बैठक नाही तर एखाद्याने खुर्ची टाकून बसली असती. मला ते महेंद्र पाटील सांगायला आले, बाई लोक खुर्चीवर बटणार दग त्या पै पाहुणा आहे. मी परवाच्या दिवशी एकाला खाली उतरवलो, तो जवाई होता. उगीच कशाला आपण त्याच्यामध्ये कोण कुठेही बसू द्या की कोणावर निंदा करायची. आपण कीर्तन देवासाठी करतो रिकामं हे इथं का बसले तिथं का बसले मग तुम्ही पुढे. अरे नको बाबा, जे जिथं बसले तिथं बसू द्या, आनंदानं बसले ते त्यांचं मन दुखून आपल्याला काय भेटणार आहे की नाही विनी रे बाबा. तुम्ही जाता का वट्यावर? या वयात विना घेणं महाराज सोपं थोडी आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही अनंत जन्माचं पुण्य शिण्याचं याच्या मायबापाचं तवा विना घेऊन उभे आहे. नाही तर आताच्या मोबाईलमध्ये घुसेल राहत आहे की नाही. आणि ज्ञान मंदिरा चॅनलचे प्रोपरायटर अत्यंत जीवलग माझे, त्याच्यापायी आम्ही वर बी जातो त्याच्यापायी खाली बी येतो. पण त्या माणसाचं मेहनत फार मोठी आहे. दिनेश अण्णा, चांगली सिस्टीम, चांगलं सगळं नियोजन असलं की तो कॅमेरा बी चांगला वाटतो. सुंदर असं स्वभाव, चॅनल सगळंच चांगलं आहे. आपल्यामधून 8 दिवसाआधी उखरुडू बाबा निघून गेले. वडील म्हातारे असू द्या, आजारी असू द्या, चांगले असू द्या, दारुडे असू द्या, म्हातारे असू द्या, कसेही असू द्या, बाप तो बाप असतो. आणि त्या बापाने जगावं म्हणून मुलांनी फार प्रयत्न केले. त्यांनी नाशिकपर्यंत दवाखाना केला, केमो केले. पण नंतर त्यांना जी व्याधी लागली ना, त्यांचं जे शरीर हालायला लागलं ना, त्याच्यानंतर आपल्यासारख्याला सुद्धा वाटत होतं की यांनी जावं. हा संसाराचा नियम आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाने जगावं, परमार्थ करावा, संसार करावा, पैसा कमवावा. चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा, चांगल्या मार्गासाठी खर्च करायचा. पैसा दाबून ठेवण्याचा विषय नसतो. आणि मग शरीराला व्याधी लागल्याच्या नंतर गण गोत्र मित्र परिवार नातेवाईक घरातले लोक बाहेरचे लोक करून करून काय करू शकतात? सांत्वन करू शकतात की बाबांना हा त्रास व्हायला नको. पण त्या अंदर होणाऱ्या वेदना मात्र कोणी कमी करू शकत नाही. आणि त्या वेदना हा संसार आहे. जोपर्यंत शरीर चांगलं असतं तोपर्यंत माणूस नको ते कबाळे करून मोकळा होतो, अहंकाराचं जीवन जगतो. आमनाशिवाय त्यासनं पान हलावू नये असे काही बोलतात लोक. आणि कोठे जाती इंदा काही जाई असं खूप साऱ्या अहंकाराच्या गोष्टी माणूस करतो. पण ज्या दिवशी माणसाच्या शरीरामध्ये रोग शिरतो, ज्या दिवशी माणूस आजारी पडतो, त्या दिवशी त्याला जगाच्या मालकाशिवाय कोणी शांती देऊ शकत नाही. हे मात्र तितकं सत्य, तुम्हाला ते मान्य करावं लागेल. आणि मग कबीर महाराजांनी याचं फार मोठं निरीक्षण केलंय. दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन सब करे तो दुख काहे को होई. दुःख आल्याच्या नंतर देव धर्म मानता. देवा जर आमचं संकट गेलं तर आम्ही असं करू असं म्हणणारी लोक भरपूर आहे. पण जेव्हा चारही बाजूने सुख असतं तेव्हा मात्र देवाचं काय, तेव्हा देवाचा विषय नाही. तेव्हा तर छाती ठोकून मी केलं, तू केलं, मी केलं असं जर तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर तुम्ही 1 नंबरचे पारमार्थिक दृष्ट्या भिकारचोट आहे. माझे शब्द थोडे खराब असतात बोलायला, पण ते अतिशय. आजपर्यंत अजून एकाही व्यक्तीचा संसार पूर्ण झालेला नाहीये. मग तो अंबानी असो, टाटा असो, नाही तर बिर्ला असो, नाही तर कीर्तन करणारा असो, नाही तर कीर्तन ऐकणारा असो. एक दिवस संसाराचं शून्य तुम्हाला प्रत्येकाला गोंधायचंय. आलं का लक्षामध्ये? पण मानवाच्या अंतकरणामध्ये भगवान, आता लोक म्हणतात महाराज हे फार ऊन तपतंय. आई ऊन नाहीये, आई तुमनं कर्म आहे. हे काय तुमचं? आणि थोडे दिवस तुम्ही थांबा.
तुम्ही जुन्या लोकांना विचारा की एवढे तरुण पोरं मरत होते का? नाही, आता टचाटच पोरं मरत आहे. आणि ते पोरं मेल्याच्या नंतर सुद्धा भावना शून्य लोक जीवन जगतात. पूर्वीच्या 20 वर्षाच्या आधी जर एखादा तरुण मुलगा गावामध्ये मेला ना, ते सगळं गाव शोक व्यक्त करत होतं, दुःख व्यक्त करत होतं, हळहळ व्यक्त करत होतं. आता तुम्ही 2 मोता एकाच गावात उद्या तरी संध्याकाळी ते गाव नॉर्मल होऊन जातं. एवढे भावना शून्य लोक झाले. आणि या भावना शून्य जगामध्ये आपण जगतोय, हे पापनी तर दुसरं काय. आता पाऊस पडायचा तर एवढा पडेल, नाही तर पडणारच नाही. ना नातं राहिलं, ना भाडं राहिलं, ना संस्कृती राहिली, ना लहान मोठ्याची पायरी राहिली. आणि एवढ्या या गंध्या वातावरणामध्ये सुद्धा आपण संसाराला गुंतून राहतो. हे अज्ञान आहे. या भगवंता व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी खोट्या आहे. मग तुम्ही असं म्हणाल, महाराज आम्ही सगळे आमचे काम धंदे सोडून द्यायचे आणि तुमच्यासारखं गोसाई बनून फिरायचं का? अजिबात नाही, अजिबात नाही. संसार करूनच परमार्थ झाला पाहिजे. संसार सोडून परमार्थात बी फार मोठी काही किंमत नसते. संसार करा, पण संसार करत असताना ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं, ज्या भगवंताने तुम्हाला ही सृष्टी दाखवली, ज्या भगवंताच्या भरोश्यावरती तुमचं हृदय धडकतं, कमीत कमी तुम्ही त्याचं स्मरण तर करा. पण आम्हाला स्मरण नाही करायचंय. आमच्या डोक्यामध्ये वेगळे वारे घुसलेत आणि आम्ही ज्या लोकांच्या नांदी लागतो, हीच लोक आपल्या तोंडात माती घालणार आहे. हे कोणी नाकारू शकतं का? आजपर्यंत तुम्ही ऐकलं का एखादा माणूस मेला आणि त्याच्या मागे जाणारी अख्खे नातेवाईक भाऊ बंकेशी रडत पडत गेले? ऐकलं कधी? बघितलं डोळ्याने? अरे स्मशानामध्ये ते प्रेत जळेपर्यंत सुद्धा आपल्या लोकांना धीर नसतो. ते प्रेताच्या पहिले लोक झाडाखाली जाऊन बसतात. कारण या गावले सुमाराने म्हणे कधी लावून मग थांबा ना, म्हणजे मेलेल्या माणसाबद्दल दुःख म्हणून ती जमलीच नाहीये. फक्त नाईला जे बो पै पाहुणा हे भाऊ बनकीनं का आम्ही जाणं पडेल म्हणून येलेत. त्या फलताचा दुःख लिसन नाही येलेत. आणि जर हे खोटं असेल तर 13 दिवस आमच्याकडची पद्धत सांगतो तुम्हाला. आमच्याकडे जर एखादा माणूस मेला तर त्या घरामध्ये 13 दिवसापर्यंत गॅस चुला पेटवल्या जात नाही. त्या घराची पूर्ण जबाबदारी भाऊबंकी घेते. कशी काय घेते? प्रत्येक भाऊबंकीचा व्यक्ती डबा बांधतो आणि त्या घरी डबा नेऊन देतो, तोही खातो आणि तिथं आलेल्या पाहुण्यांनाही खाऊ घालतो. आणि ज्या घरामध्ये मौत झाली त्या घरच्या लोकांनाही खाऊ घालतो. याला म्हणता भाऊबंकी. आटे वेगळं आहे. आटे लगीन आणि मरण सारखं होई जायले. खोटे. आणि काही ऑब्जेक्शन असेल तर मला भेटू शकता. आपण न्यायाने बी तुमच्याशी लढू शकतो मी, काही विषय नाही. एक परंपरा आहे बाबा आमच्या भागामध्ये. आबा माणूस मेला घाटावर परंपरा आहे आमची. आता आमच्या आजी वारल्या. मी परवा गेलो होतो जालन्याला. खोटं बोलेल तर नरकात जाईल, कारण युट्यूबला जाणार आहे. माझा मामा बी ऐकेल, बिचारे ते बी ऐकतील ना. माणूस मेला का प्रेत यात्रेला गेल्याच्या नंतर ती लोक 13 दिवसामध्ये जो बी पाहुणा येईल तो व्यक्ती त्याच्या ऐपतीनुसार त्या परिवाराच्या डब्यामध्ये 200, 500, 1000, 2000, 5000 रुपये टाकतात. मौतुकीच्या दिवशी बी टाकतात आणि जेव्हा जेव्हा भेटायला जाईल तेव्हा बी पैसे टाकतात. दवाखाना हा कदाचित समजा आता लग्न आहे, लग्नामध्ये लोक आहेरपाणी करतात, पण ते लग्न मुलगीचा बाप शेत विकूनही करू शकतो, व्याजाने पैसे घेऊनही करू शकतो. पण मौत अचानक होते. आणि अचानक जर एखाद्या घराचा करता व्यक्ती गेला आणि तिथं जर हा खर्च, तर त्या गरीब कुटुंबाने काय करायचं? मग त्याच्यासाठी ती परंपरा मला खूप आवडते. प्रत्येक ठेवणाऱ्या व्यक्तीने 1000, 500, 100, 200 बी दिले तर साधारण 2-3 लाख रुपये जमा होता. आणि त्या व्यक्तीच्या 13व्यापर्यंत त्या परिवारावर कुठल्याच प्रकारचा आर्थिक संकट येत नाही. याला समाज म्हणता, याला भाऊबंद म्हणता, याला नातेवाईक म्हणता. आता उद्या तुम्ही पंगत करा आणि थोडस कमी जास्त उद्या लगेच येतील त्या पुरीस मग तेल बोलतं राय गे झालं. तू माणूस आहे काय खरंच रे? मग याच्यामध्ये त्या घरधण्याची थोडी चुकी आहे. ती चुकी कोणाची आहे? आचार्याची आहे. आणि हे मौतुकीचं कीर्तन. आणि मी जर स्वतःला समाज प्रबोधनकार म्हणून घेत असेल तर मी समाजामध्ये ज्या चुकीच्या परंपरा लादल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती मी बोललं पाहिजे. नाही तर मग 1 नंबर मंडप आहे आणि मस्त नियोजन आहे आणि स्वयंपाक 1 नंबर होता. अरे हे बंद करा. आता समाजाला जागवण्याचं कार्य करा. समाजामध्ये जनजागृती झाल्याशिवाय. आता बाप मेल्याच्या नंतर 2-4 गोष्टी केल्या जातात. खेडीकर मंडळी सगळे लक्ष देऊन ऐक जा. कीर्तन फार कमी वेळ करणार आहे, जास्त बोलणार नाही मी. आणि तुम्ही तर ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, तुम्ही लगेच विरोध करता मी काही चुकीचं बोललो तर. मला एक सांगा, बाप मेल्याच्या नंतर त्या बापाच्या अंगाखाली गोधड्या असतात, त्या गोधड्या ठेवल्या जातात की स्मशानात चटवल्या जातात? चटवल्या जातात. आमच्याकडचा शब्द आहे. तुमच्याकडे काय शब्द आहे? जाळल्या जातात. आमच्याकडे शब्द असू शकतात, इकडे तिकडे चुकीचं वाटून घ्या नका. तो माणूस मेला, त्याच्या चपला बुट स्मशानात, बरोबर. त्याचा चष्मा बिष्मा रिकामे कागद वगैरे. म्हणजे मेलेल्या बापाचे आथरून घरात ठेवायचं,
मेलेल्या बापाचा चष्मा घरात ठेवायचा, मेलेल्या बापाच्या चपला बुटा ठेवायच्या, मेलेल्या बापाचा सातबारा घरात ठेवायचा. असं कसं चालेल? म्हणजे बापना पैसा चाल रहा ना. नाही महाराज, त्या गोदड्यांचं काय करायचं? मी सांगतो काय करायचं. आई मरो नाही तर बाप मरो, त्या गोदड्या आहेत ना मुलींनी घरी घेऊन जायच्या, त्यांना स्वच्छ धुवायच्या आणि त्या गोदड्या किंवा त्यांचे जे कपडे असतात म्हाताऱ्या माणसाचे ते ठेवलेले, आता महाराणा प्रताप निघून गेले किंवा छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, त्यांच्या आठवणीच्या ज्या वस्तू होत्या त्या फेकून दिल्या का साबूत ठेवल्या? मग आपल्या बापाची एखादी आठवण जर आपण घरात ठेवली तर अडचण काय? फोटो जाऊ द्या हो, त्याने घातलेलं एखादं बनेन, त्याने घातलेला शर्ट त्याला प्रेस करा, इस्त्री करा, कपडे ठेवा. जेव्हा जेव्हा बापाची आठवण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या ड्रेसला बघा, तुमचा बाप साक्षात तुम्हाला त्याच्यात दिसेल. आणि याच्या पलीकडे मुलींना सांगतो, आपल्या आईवडिलांचे गेलेले कपडे घरी घेऊन जायचे, मस्त धुवायचे, मस्तपैकी त्यांना फाडायचं, त्याची गोधडी बनवायची. आणि जगामध्ये जेव्हा बी तुम्हाला एकटं वाटेल ना, तेव्हा तेव्हा खोली बंद करून झोपत असताना ती गोधडी अंगावर घ्या. तुमची आई आणि तुमचे वडील, त्याच्यातून तुम्हाला त्यांचं दर्शन नाही झालं तर माझं नाव बदलून टाकजा. एक फार मोठे कलेक्टर आहे, त्यांनी आई गेल्याच्या नंतर त्यांच्या आईचं 3 दिवसामध्येच तेरवं पाणी आटोपलं आणि त्या आईच्या कपड्यांची गोधडी शिवली. आणि जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा तेव्हा तिची जगात कोणी बरोबरी करू शकत नाही. आणि बाप तो बाप आहे, त्या बापाची बरोबरी या जगतामध्ये होणेच नाही. आणि वडील गेल्याच्या नंतर मग रडणं पडणं ह्या गोष्टी साहजिक आहे, दुःख असतं. परंतु जिवंतपणे ज्यांनी आईवडिलांची सेवा केली, दवाखाना केला, जिवंतपणे त्यांनी लहान लेकरासारखं ज्या बापाला सांभाळलं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती तया कुडा. आणि जर समजा तो म्हातारा किंवा ती म्हातारी जर तळतळात करून गेली असेल, कितीही कीर्तन ठेवा, कितीही मोठी कथा ठेवा, भगवान परमात्मा तुम्हाला कधीही चांगला आशीर्वाद देऊ शकत. या ठिकाणी अभंगामध्ये पक्षाचं उदाहरण दिलं जातं. अगदी कमी वेळेत तुम्हाला दृष्टांत देणारे, जरा लक्ष देऊन ऐकजा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते, हा प्रश्नही आहे आणि त्याच्यातच उत्तरही आहे. महिला वर्ग, तुम्ही सगळे माझ्या मायबहिणी आहे आणि मी तुमचा असल्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलाल ही मला अपेक्षा आहे. माणसं कीर्तनात पुढे का पाहिजे? कारण माणसांची कॉन्फिडन्सली बोलता येतं, बायांशी नाही बोलता येत. पण आमचे माणसं जिथं पुढे पुढे करायला पाहिजे तिथं मागे घुसता आणि जिथं मागे घुसायला पाहिजे तिथं पुढे घुसता. तो समाजाचा न्याय झालाय. काही कोणाला देवन धर्मन काही नाही, नुसतं दाखाडी आहे. हां, हे कुठेही जा तुम्ही, तेच पद्धत आहे. त्याच्यामुळे मुसलमान लोक मला खूप आवडतात. धर्माच्या बाबतीत ते पुढेच, बाया मागे. आपल्या धर्माचं काम म्हटलं की बाया पुढे. आणि त्या बायांमुळे एवढ्या फसगती झाल्या. कोणता बाबा होता तो आता? खरात बाबा का? नाशिककडे अशोक, हे बघा बट नाव गाव माहिती आहे आपल्याला. त्यान कुर्ता म्हातारे माणसं पाहिजे. चला महिला वर्ग, अभंगाचा विस्तार घेऊ बरं का आपण. अभंगावरही बोलायचंय, बापही सांगायचंय आणि समाजामध्ये काही चुकीच्या परंपरा आहेत त्याच्यावरही बोलायचंय अगदी कमी वेळेत. कारण थंड वारा लागायला लागला म्हणजे पाऊस जवळपास आला, बहुतेक धरणगाव पर्यंत आलेला असावा. आणि मला बोलतलंही नाही, लाईट बंद होईजे, मंडपुडी जे काही बी होतं माझ्या कीर्तनात, ते होण्याच्या आत कीर्तन झालं पाहिजे. नाही लोक म्हणतील बरं होईल सर बोलता बोली राहतात लोक. आणि किती चांगलं कीर्तन केलं, 2 4 5 लोक असतातच. माल नाही पटणं, माल बी नाही पटणं. तू तसा तो अख्खा गावले पटेल नाही, पण कसं आहे ते वाघाडी राहणार गावाला. तुझे लहान लेकरू हे कीर्तन करेल, हळूहळू शिकेल. मला काही जास्त अनुभव नाही, 16 17 वर्षे झाले फक्त. मला एक सांगा महिला वर्ग, पूर्वीच्या काळी तुम्ही सकाळी झोपेतून उठायच्या, सकाळी नाही पहाटे उठायच्या, सूर्याच्या आधी. लवकर निजे लवकर उठे तया धनसंपत्ती आरोग्य लाभे. आता हे म्हातारे लोक कीर्तनात असे तंग उभे ना, कारण हे लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता झोपायच्या टायमाला उठाच्या टायमाला आणि मग ब्लड प्रेशर येईन, शुगर येईन, फलणं येईन वलणं. हे कशाचे परिणाम आहे? हे तुमची दिनचर्या चुकण्याचे परिणाम आहे. या लोकांना आतापर्यंत ॲसिडिटी माहीत नव्हती, पण आता त्या बी आपला वर्ष लागतात, मोबाईल लिहावा लागतात. त्यांचा विषय नाही, सगळ्यांचाच विषय. माझ्या सहित माझ्याकडे पण आहे मोबाईल. मावशी, आता एखादी मामी बी असेल तर मावशी म्हणतो मी कीर्तनात, नाही तर असं म्हणसाल मी मामी आणि मावशी का म्हणणार ना. पूर्वीच्या काळी तुम्ही पहाटे झोपेतून उठल्याच्या नंतर एक नियम होता, मी आमच्या घरामध्ये बघितलेला आहे. जर खरं असलं तर हो म्हणजा, नाही तर खोटं म्हणजा. सकाळी स्त्रीने आंघोळ केली
दिवा बत्ती केली, तुळशीला पाणी टाकलं, सूर्याला पाणी टाकलं का ती मावशी काय करायची, तांदुळाच्या कण्या घ्यायच्या हातामध्ये आणि अंगणामध्ये टाकायची. बरोबर आहे? हा म्हणा ऐकते नाही म्हणा, असे मला कन्फ्युज होतं. बरोबर आहे, टाकायचे. मग असे तुम्ही कण्या टाकल्या बरोबर तिथं कोण यायचं, चिमण्या. काय यायच्या, चिमण्या. मग त्या चिमण्या किंवा दुसरे पशु पक्षी मग ते असे दाणे टिपायचे. मग त्यांनी असे दाणे वगैरे टिपले का ते लगेच तुमच्या घरात येऊन झोपून राहायचे नाही. काय करायचे मग, हा, उडून जायचे. पक्षी अंगाने उतरते ते का गुंतोनिया राहते. त्यांनी त्यांच्या पुरतं निवडायचं, त्यांचं पोट भरलं, त्यांच्या मुलाबाळांसाठी चोचेमध्ये दाणे घेतले का ते. त्यांनी असा विचार केला का की मला संध्याकाळी खायला भेटेल का नाही, उद्यासाठी पण घेऊन जाते आणि इथं आराम करून घेते, असा चिमणीने कधी विचार केला. मग काही लोक म्हणतील महाराज ते पक्षी आहेत त्यांना कळत नाही, त्यांना जे कळतं ते तुम्हाला बी कळत नाही. समजलं का. पुढचा आहे का मग आता. त्या पक्ष्यांनी दाणे टिपल्याने निघून गेले. तुम्ही सुद्धा संसारात तेच करायला आले, दाणे टिपण्यासाठी आले तुम्ही. मग आपले आपले दाणे टिपायचे आणि निघायचं, पण ते पक्षी निघून जातात, तुम्ही गुंतून राहता. अहो काय म्हणू, ते काय म्हणे, हिने मला असं म्हणत, हे गुंतणंच आहे. हात वर करून सांगा ना, या जगतामध्ये कोण कोणाला आजपर्यंत चांगलं म्हणत आलंय. ज्या सीतामातेने निष्कलंकित जीवन जगलं, 6 महिने रावणाकडे राहिली, पण कधी त्याने त्या रावणाच्या चेहऱ्याकडे कधी सीतामातेने वर नजर करून बघितलं नाही. अशा सीतामातेला सुद्धा अयोध्येच्या लोकांनी डाग लावला की नाही. कृष्ण भगवंताने जगकल्याणासाठी गोपाळांसाठी चोऱ्या केल्या, पण त्याला बी लोकांनी चोर म्हटलं. ज्या माऊली ज्ञानोबारांच्या मायबापाने देहांत प्रायश्चित केलं, मायबापाने देहांत प्रायश्चित केल्याच्या नंतर सुद्धा माऊली ज्ञानोबारांना कोणी समाजामध्ये घेतलं नाही. ज्या तुकाराम महाराजांनी आपली बायको अन्न करता करता मेली, पण तिचा विचार न करता समाजाचा विचार केला, अभंग लिहिले, पण तरी सुद्धा त्या तुकोबारांची गाथा लोकांनी बुडवली. मग एवढं चांगलं वागून जर ज्या संतांना लोकांनी चांगलं म्हटलं नाही, त्या देवाला लोकांनी चांगलं म्हटलं नाही, ही लोक आपल्याला चांगलं म्हणणार आहे का. तुम्हाला सांगू महिला वर्ग, सासरच्या लोकांसाठी किती बी घासा, तुम्ही मेल्यावर तुमच्या अंगावर शेवटची साडी माहेरचीच येणार, हे लक्षात ठेव जा. सासरची साडी चालत. मग मेल्यावर जर शेवटची साडी आपल्या माहेरची येणार आहे, मग त्या माहेरात जाऊन मरेपर्यंत आईवडिलांबद्दल आत्मनियता. आता आबासाहेब तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं, तुमची मुलगी नाशिकला राहते, पण 2, 4, 6 महिन्याने जर तुमची मुलगी तुम्हाला भेटून गेली तर फ्रेश वाटतं का नाही. या जगात सगळ्या गोष्टी परत परत आहे, पण एकदा माय आणि बाप गेले, कोटी रुपये खर्च करून सुद्धा आता या नितीन पाटलांना त्यांच्या वडील स्वप्नात सुद्धा भेटू शकत नाही. घरापेक्षा त्या ओट्यावर बसणाऱ्या मायबापाच्या गालावर किती हसू आहे याच्यावरून समजते तुम्ही श्रीमंत आहे का भिकारचोट आहे. फार मोठा बंगला आहे तुमचा, 4 मजली बंगला आहे, आणि बापाच्या अंगावर कपडे घातलेले, डोक्यात टोपी नाही, त्या बापाला वेळेवर चहा नाही, वेळेवर जेवण नाही, आणि त्याला असं तडतडाट ठेवलेलं आहे. कुत्र बांधतात असं तुम्ही त्याला घरामध्ये खुर्ची टाकून ठेवलंय. तो पाहुण्यासारखा तुमच्याकडे बघतो की आता चहा देतील, आता जेवण देतील. ते नातू खेळवून खेळवून थकून जातो, पण मुद्दाम तुम्ही त्याला त्रास देता. तुमचा 4 नाही, तुमचा कधी 10 तालचा जरी बंगला असला तरी सुद्धा तुम्ही भिकारीच आहे, लक्षात ठेव जा. मग या पक्षाला पकडण्यासाठी एक परंपरा आहे. ती परंपरा सांगितली का कीर्तन तुमच्या लक्षात आलंच समजा. लक्ष देऊ नये का. आता एक झाड, आणि त्या झाडावरती एक अशी मस्तपैकी फांदी, आणि त्या फांदीमध्ये नळी टाकायची. नळी समजते तुम्हाला, पाणी भरायची नळी, हा प्लास्टिकची. ती नळी टाकायची. मग ती नळी अशी गोल गोल फिरते, आणि त्या नळीच्या बाजूला एखादं फळ बांधायचं. आता ते फळ खायला तो पक्षी त्या नळीवर बसायचा. तो जसा नळीवर बसला ती नळी फिरायची. नळी फिरली त्याला काय दिसायचं, मंडप, आकाश. काय दिसायचं त्याला, आकाश. त्याने जर हात सोडून दिले तर बोला ना, खाली पडेल. बरोबर आहे. त्याला पंखा आहे का नाही, पंखा आहे ना. मग ज्याला पंख आहे तो खाली पडेल का नाही ना.
पण जेव्हा तो संसार रूपी फळाला बघून दुःख रूपी नडीवर बसला आणि जसा बसला तशी नडी फिरली. हे कसं आहे माहिती का मावशी? एक चक्कर मना पर्यंत लगीन वय गे मना सुख संसारमा तसं जे लगीन होतात नडी फिरी जात. हा फिरली नडी आणि नडी फिरल्यावर 2 पोरं असू द्या आणि तिची एक नडी फिरू द्या आणि दुसऱ्या वर्षी तिला म्हणा दाखला पोऱ्यानं लगीन करणार का? नाही भाऊ अजून नाही. एकनी जिराई दिले 3-4 वरी थांबिल्या. ही बाई म्हणत होती लग्नाच्या आधी मन डोळ्या सामने येवायला पाहिजे. डोळ्या सामने डोळ्या सामने तुम्ही उनी तुला डोळ्यानं ऑपरेशन होईना आईली गेले. आपल्याला असं वाटतं की हे झालं की आपण झालं गंगाना आलो, पण नेमकं त्या नळीवर बसलो. नळी फिरली. फिरल्या बरोबर जसं त्या पक्षाला पंखांचा विसर पडतो तसं या लोकांना सुद्धा परमात्मा रूपी भक्ती पंखांचा विसर पडतो आणि ही लोक ती नळी अजून घट्ट धरतात. त्या पोपटाने तेच केलं. त्याने अशी फिट्ट धरली. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, कीर्तन संपलं. त्या नळीने पोपटाला धरलंय का पोपटाने नळीला धरलंय? लवकर बोला. तुम्ही जुने लोक आहे म्हणून पुढे बसवले, माझ्याशी बोललं पाहिजे. मी बोलतो तुम्ही ऐकणं हे काही कीर्तन नाही. माझं बोलणं तुम्हाला कळलं पाहिजे. तर कीर्तन करून फायदा आहे, नाही तर महाराज बोली राहणार लोक उमजीने राहते. काय कामाचं? बाजीराव नाना हा पोपटाने काय धरलंय? नडीला धरलंय. आणि त्या पोपटाचं असं म्हणणं की नडीने मला धरेले. आई चुकी नाही का? नाही. मग आता तुम्ही सांगा, संसाराने तुम्हाला धरलंय का तुम्ही संसाराला धरलंय? आम्ही धरलंय संसाराला. मग सोडू शकता का नाही? कमीत कमी पंढरपूरच्या वारीपुरतं तरी सोडू शकता का नाही? पण सोडतो का आपण? आणि नाही सोडल्यावर मग कोण येणार, कोण घेऊन जाईल आपल्याला? ज्या पक्षाने नडी सोडलीच नाही मग तो शिकारी येणार आणि मग तो शिकारी त्याचा कोथळा धरणार आणि त्याला ओढणार, तरी नडी सोडत नाही. त्या शिकाऱ्याला त्याच्या पायाशी घेणं देणं नाही. त्याला कलेजा लागणार आहे. तो पाय मात्र त्या नडीलाच धरतो. पाय तुटून जातात. तो पक्षी शिकाऱ्याच्या हातात येतो. हे कुठलं शहाणपण आहे? पंढरपूरला चाला ना मावशी, तो का नातू मन शिवाय राहत नाही. अशा काय उठी तू मरी गई मग नातू काय? नातू राहणार नाही. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी मानसा. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी मानसा. माझी विनंती आहे तुम्हाला, मला बी थोडंफार कळतं. या 2-4-5 वर्षामध्ये फार मोठं काहीतरी होणार आहे, भयंकर. तुम्ही हे डोक्यातून काढूनच टाका. आता हे घरं दारं हे अमुक होईल ढमुक होईल हे सगळं डोक्यातून काढून टाका. जगून घ्या. क्षणाचा भरोसा नाही. कालपासून पृथ्वीवरती एक ॲस्ट्रॉइड येतोय 67 किलोमीटरचा आहे. तो जर धडकला ना त्याचं नव्हतं होऊन जाईल. पॅसिफिक महासागरावरती यावर्षी 2% उष्णता वाढली आणि ती उष्णता एवढी वाढली का त्याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का? अर्ध्या जगतामध्ये भयंकर पाऊस पडणार आहे आणि अर्ध्या जगतामध्ये एक थेंब पण नाही पडणार आहे. तुम्ही नाही लढू शकत देवासोबत. तुम्ही म्हणजे देवासमोर तुम्ही पाला पाचोळा आहे.
होत्याचं नव्हतं व्हायला रात्र लागणार नाही. आता तुम्ही रात्री कीर्तन झाल्याच्या नंतर या ढगांकडे बघा, अशा काळेशार ढग आलेले आहेत. आणि देवाने किती दिवस सहन करायचं तुमचं? तुम्ही बी फार तुमच्या असं आमले गरज नाही हो महाराज कोणी जठेल हात मारचो तठे पाणी काढचो आज का समजी ना. मग असाच म्हणे तो दुर्योधन, असाच म्हणे मेला. तो रावण बी असेच छाती टोकायचा, गरज नाही आपले कोणी. त्या रामले तर गेली जो मेला. कितीतरी रुस्तम गेले, भले भले मातीत गेले, पण तरी सुद्धा लोक सुधरत नाही. आणि मला ही माहितीये, ज्या तुकोबारायांनी स्वतः या ब्रह्मांडामध्ये अवतीर्ण घेऊन ते तुकोबारायांचं लोकांनी नाही ऐकलं, तर माझं ऐकणार आहे का? नाही ऐकणार लोक. पण ऐकणार नाही म्हणून सांगायचं नाही का? सांगणाऱ्याने सांगावं, कारण तो चुकीत सापडत नाही. सांगणाऱ्याने तो चुकीत सापडत. समजा उद्या उठून मी मेलो, मी गेलो देवाकडे, देव म्हणेल का रे तुला कीर्तनकार कशासाठी बनवलं होतं? खावन कोरदा बनवलं होतं का? मग तू लोकांतले सांग का बने? लोक ते ऐकत ना ऐकत, मी दक्षू, तू सांग का बने? त्याच्यामुळे मी सांगतो. आणि जर नाही बी ऐकलं, मी मरणार आहे, या बी मरा आहेत. मी देवले सांगेले याच ना कुर्ता ज्या मन ऐकतच नाही त्याच ना कुर्ता स्पेशल नरक बनाव, तर ठे माले ठेव तू. मग दखज असले की एवढं जीव तोडून सांगत होतो, ऐकतात नाही तुम्ही. गणपती साहेब महाराज ना बा आज का सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी 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 आएगी. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे, कीर्तन सुन नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? उठो मुसाफिर बिस्तर बांधो, उठो मुसाफिर बिस्तर बांधो, घंटी बजने वाली है. राम नाम का टिकट कटा लो, गाड़ी चलने वाली है. राम नाम का टिकट कटा लो, गाड़ी चलने वाली है. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है? माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, ओ सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली
कीर्तन ऐकल्यावर ना 2 तासांपर्यंत लोक म्हणतात नाही चला हाईच खरंय, हाईच 2 तास झाले धंदा त्यात ना जाऊ दे, ते आपलं कुठपर्यंत होणं ते. तुम्ही मरा नाही तर मी मरो. 2 तासात लोक चहा पितील, 4 तासात लोक जेवण करतील. तुमच्या तेरव्याची पंगत खाल्ली का तुम्ही जगात होते हा सुद्धा विषय कोणी काढणार नाही. लोक त्यांच्या कामाला लागतील. मग जी लोक आपल्या तोंडात माती घालणार आहे, ज्या लोकांना आपण मेल्याच्या नंतर फरकच पडणार नाही, अशा लोकांच्या नांदी लागणं योग्य आहे का? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त हा कलेवरम, जो भगवंत मुक्ती देणार आहे त्याच्या नांदी लागणं गरजेचं आहे. लोकांच्या डोक्यातच येत नाही. जे मातीत घालणार आहे त्यांच्या मागे पडतं आणि जो भगवंत मुक्ती देणार आहे त्याच्याकडे पाठ फिरवता. अरे असं कसं चालेल बाबा? हा. आणि मी परत सांगितलं तुम्हाला, संसारात राहूनच परमार्थ करा. लग्न करा, मुलं जन्माला घाला, प्लॉट घ्या, नोकरी करा, जॉब करा, सगळं काही करा, पण हे सगळं करत असताना भगवंताला विसरू नका. जसं ते मुसलमान लोक कोणत्याही मोठ्या पदावर गेले तर अल्लाहला विसरत नाही. 1 वाजला म्हणजे नमाज पडणार म्हणजे पडणार. मग ते रेल्वेत राहो, बाजारात राहो, धंद्यावर राहो, कुठे बी राहो, पण आमच्या लोकांच्या मनमा देव पाहिजे, मन चांगलं पाहिजे. महाराज देव घरी सण काही फायदा नाही. तू ना मन चांगलं आहे, आई तुला सांग कोणी, तूनच सांगस. आम्ही कोणा आत्मा दुखाडेल नाहीये. आणि अरे तू आमलेचे काढ, आमले सांग, तू कोणा आत्मा दुखाडेल मी सांगत तुला. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, थोडे दिवस बाकी आहे. आनंदा चढूई आनंद तरंग, मस्तपैकी जगून घ्या, हसून घ्या, खेळून घ्या. क्या पता कौन सी रात आखरी हो, क्या पता कौन सी बात आखरी हो, क्या पता कौन सी सांस आखरी हो. जिनसे मिलो उनसे हंस कर बातें कर लो यारो, क्या पता कौन सी मुलाकात आखरी हो ना. एकदा भेटलेला माणूस डबल वेचिण्याची बी शाश्वती नाही. तरी सुद्धा आऊ मला असं म्हणे, अरे बंद कर रे, जगून घ्या. काही ठेवलं नाही मनामध्ये, काही कोणाचा विचार करत बसू नका. आणि त्या पक्ष्यांसारखे गुंतून तर अजिबात राहू नका. छोटासा 30 सेकंदाचा दृष्टांतन कीर्तन संपलं, चाललो मी घरी. ब्या होऊ नका, मी काही विचारत नाही तुम्हाला. मी ज्याच्याकडे बघितलं तो मानच खाली घालतो, इथला बेकार मी खाले. हा अरे बाबा नो, मी माणूस खूप चांगला आहे, फक्त मला चेहरा देवनी तो सुट्टी नदीनमा बनायले ना, त्यानं रिकामपणी होतं. त्याच्यासाठी मी दिसतो तसा, पण मी खूप चांगला माणूस आहे. कारण मला कोणी चांगलं म्हणे, मी मन चांगलं म्हणलेस मला. आता तुम्हीच सांगता सगळेजण. माकड होतं, माकड. त्या माकडाला चणे खूप आवडतात, मलाही आवडतात, पण मी माकड नाही. त्या माकडाला चणे आवडल्यामुळे काय व्हायचं, लोखंडाचं एक भांड असायचं, आबा घागर असायची, घागर तांब्याची. आणि त्या तांब्याच्या घागरीमध्ये अर्धे चणे भरलेले असायचे. आमचे आजोबा सांगायचे आम्हाला. मग तो माकड काय करायचा, त्याला चणे दिसले का तो त्या चणे घेण्यासाठी हात घागरीमध्ये टाकायचा आणि त्या चण्यांची अशी मूठ भरून घ्यायचा. आता ते मूठ भरल्यामुळे काय व्हायचं, खालून त्या घागरीचा आकार लहान असायचा, तो जो ओढायचा ना त्या घागरमध्ये अटकून जायचा हात. आता खरं खरं सांगा, याने जर चना सोडली ना त्याला कोणी धरेल का? अहो काही चना सोडत. आणि मग तो येतो याला धरणारा. याने जर चणे सोडले, तुम्ही जर संसारातली माया मोह जर असा सोडून दिला आणि जर मुक्त होण्याचा प्रयत्न केला ना, तुम्ही मुक्तच आहे, पण तुम्हाला त्या चना सुटी नाही राहणार. आणि मग या चना चांगला पिसतच मग नंतर जो गुन्हागार कोण, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा रक्षिता कोण आहे. माझी विनंती आहे, सगळ्या गोष्टी करत असताना एक दिवस हा नरदेव टाकून जायचंय. याच्यामध्ये रोग घुसत असताना तुम्हाला विचारणार नाही, याच्यामध्ये थकवा घुसत असताना तुम्हाला विचारणार नाही. इथं गाठ झाली, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनी चेक केली, 2-4 दिवसाच्या गोळ्या दिल्या, पण ती गाठ काही बरी झाली नाही. तुम्ही जळगावला गेले, डॉक्टरने ती चेक केली, डॉक्टरला शंका आली, डॉक्टरने तुमचं ब्लड घेतलं, युरिन घेतलं, पुण्याला पाठवलं, पुण्यावरून 4 दिवसांनी रिपोर्ट आला, तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. काय करणार? कोणत्या कोर्टात भांडणार? आणि मग डॉक्टरांनी गॅरंटी घेतली. पण असं नाही होत. शरीर आद्य धर्म खलू साधनम. शरीर हीच खरी संपत्ती आहे. शरीर गेलं, विषय संपला. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय
तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. किती गोड सांगलंय संतांनी. हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत चांगलं वागून घ्या. तुम्ही मेल्याच्या नंतर लोक रडली पाहिजे, जमली पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि ही कीर्ती तेव्हाच उरेल जेव्हा तुम्ही त्या पक्षासारखं न गुंतता परमार्थ मुक्तपणाने करत असताना संसारामधला हस्तक्षेप कमी कराल. आणि म्हणून त्याचं उदाहरण दिलं अभंगाच्या प्रथम चरणात. अंगणी उतरते तुम्ही मौतुकीचं कीर्तन ऐकलंय का? ऐकलेत ना? जी नवीन लोक असतील त्यांच्यासाठी हा दृष्टांत आहे, जरा लक्ष देऊन ऐक जा. माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या निमित्ताने 10वं 13वं 11वं विधी श्राद्ध या गोष्टी संतांनी ऋषीमुनींनी लावून दिलेल्या आहेत. काही लोक याच्यामध्ये सुद्धा आडांचोटपणा शोधतात बरं का पत्रकार साहेब. हाय इथलं आणि ते पितरपाटामा या कावडातल्या काऊ घालीसन ते वर भेटस का? अरे येडा तुला अभ्यास नाहीये, तू बोलू नको. तुझा काय नाहीये? तू 2 पुस्तकं शिकला मला चांगलं माहिती आहे, पण तुला धर्माच्या बाबतीतलं नॉलेज नाहीये. आणि आपल्या धर्माला इतर धर्माचे लोक विरोध करत नाही. आपला लोकेसनीच वडेले नाही. ते महाराणा प्रतापांचा इतिहास जरा वेगळा राहिला असता. त्यांना अकबरापासून भीती नव्हतीच, त्यांना गरमा लोक बेकार होतात म्हणून त्यातले गवतनी बाकर कानं पडेले ना. अजून बी त्या जाईल नाही ते तसंच. हा चांगलाले चांगलं मनाने दानत नाहीये. आमनी लाल व्हायला पाहिजे मग भारी होतं. एखाद्याचं कीर्तनात वर्णन करा, त्याला कीर्तन नाही भिव मधनं बेकार भारी होता रे महाराज. आणि त्याला जर मी समजा 2-4 शब्द वेळा वाकडा बोलते ना, इथलं नाही बोलू महाराजने असं का? सगळा स्तुतीप्रिय जमाना झालेला आहे. त्याच्यामुळे कीर्तन झालं का 5 मिनिटात मी निघतो. कीर्तन चांगलं हो वाईट मला काही घेणं देणं नाही. आणि नातेवाईकांचं असल्यामुळे इथं पैशांचा बी काही विषय नाही. इथं आपल्याला स्वतः खर्च करून कीर्तन करण्याची मी महेंद्र पाटलाला बोललो होतो. ते मला बजेट विचारत होते. म्हटलं बजेट लोकेतले सांगतात नाही, अरे आपलं आहे की नाही. आणि एवढं निस्वार्थ मन ठेवलं, चालू कीर्तन मग तोंडा भेटी घ्या. अहो इतिहास होई घ्या, अहो इतिहास होई घ्या. आजपर्यंत कीर्तन मग कोणी तुम्ही ठेवा ना हो, तुम्ही डबल इतिहास घडायला नात का? फोन पे म्हणे देणारा म्हणतो वै दिदेस. असू द्या असू द्या, चांगलंय. तुम बी मन बदली. पण सध्या तुम्हाला एक सांगू का मामाजी, आबा काळ उलटा चालू आहे. तुम्ही नामना पाहिजे नाती लिहायला पाहिजे, कारण पोरी भेटी नाही राहणार आहे की नाही. तुम्ही फक्त हा म्हणा. आणि म्हणून त्या पक्षासारखं जीवन जगा. आपलं काम झालं निघून घ्या. 2 शब्द प्रेमाने बोलून घ्या. कोणी आपल्या संगतीला आलं राम राम बोलून चांगलं बोला ना, काय अडचण नाही. चांगलं बोलणं, खोटं न बोलणं, कोणाची निंदा न करणं, आणि आपल्यामुळे कोणाचं नुकसान होईल असं न वागणं, आणि आपल्यामुळे कोणाच्या मनाला वेदना न होणं, ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. सगळ्यात मोठी. नाही तर भक्ती बी करायची, कीर्तनाला बी जायचं, कथेला बी जायचं, बोलण्यात बदल नाही, वागण्यात बदल नाही. डोक्यात गांज जशी ना तशी, तोंडामध्ये शिव्या जशा ना तशा. पागल आहे देव. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार
सगळं कळतं माझ्या भगवंताला, फार असं हुशार बनू नका. अंधारात केलेलं पापही कळतं, कुठं कुठं काय काय काळ्या केल्याय, कसं कसं कोणाचं लुटलंय, कसं कसं कोणाचं ओढलंय, कितला बंधारा करकायला पटत का देव आबा. जसं तुम्ही मोबाईलमध्ये किराणा तसं देव पटत कसं. हे आमचे एकदम जुने संबंध आहे बरं का. जुने म्हणजे एकदम आता ते सांगू शकत नाही मी, इतके जुने आहेत. आणि मी त्याच लोकांशी बोलतो ज्यांना माझे विचार आवड. मी बघा, तुम्ही आता जेव्हा मी कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही असो गायक वादक गुणीजन कोणी बी असो, तुम्हाला कधी मी माझा रोष दाखवला का? असंच करणं पडित नाही. मला सगळ्यांच्या हृदयात देव बघायची आहे. फक्त इथं उभं राहिल्यावर काय होतं काय, तरीसुद्धा मी 90% कीर्तनामध्ये असं निष्कलंकित कीर्तन करण्याचाच प्रयत्न करतो, पण कोणी ना कोणी सापडीच जास. काल दिन बी एक पोऱ्या सापडी घ्या, तो ते डपडं लिहू ना, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा मना काही बोलाय घ्या. अहो कोण आहे बोल नेमका. मग त्याने मग असं कसं काय बोलणार, म्हणजे तू नाही भाऊ, मग लईच आहे, तुला समजी नाही राहणार का की तो वाजी राहणार, कीर्तन डिस्टर्ब होतोय, लोक ऐकताय नाही म्हणे, तो दाखला लेकरू म्हणे, पण तुमले बी समजायला पाहिजे, म्हणजे तू म्हणे दाखवाय मग बोलू नये का. कीर्तन करत असताना कीर्तनामध्ये विक्षेप झाला म्हणजे सांगणाऱ्याचा नाही ऐकणाऱ्यांचा दोघांचाही मोड जातो. परंतु मी माझ्या हृदयावर थोडा दगडच ठेवतो, कारण कसं आहे, सगळ्यांच्या नांदी लागू शकतो आपण, पण बाईच्या तोंडोतोंडी येऊ शकत नाही. त्यासनं भलता अभ्यास होई जायले, त्या काय शब्द मारी फेकतीने ना भरोसाच नाही. हां, जियाच्या सोबत जिने 50 वर्ष संसार केला त्या नवऱ्याला बोलू देतात, ते आपल्याला बोलू देणार आहेत का त्या. आणि अजून यांच्यावर सरकारची कृपा झाली, अर्धा तिकीट काढीसन, फुकट तिकीट काढीसन, त्यातली सीट भेटत, आपण फुल तिकीट काढीसन आपले उभं राहणं पडतं. कोणता कलियुग घ्या बा, असू द्या, आपल्याला काय करायचंय. आपल्यामधून वडील निघून गेलेले आहेत. अगदी 10 मिनिटामध्ये वडिलांचं वर्णन सांगतो आणि आटपतं घेतो. काही म्हणतील आल्या, माझं तसंच आहे, टाईम पुरा करणं पडी. 10 मिनिटं कीर्तनाचे आपले, बाकी 11:45 अर्ध्याने तर घड्याळं बघूनही घेतली असतील. ज्यांना कीर्तन आवडतं ते म्हणतात चालू द्या, ज्यांना आवडतं ते म्हणतात बरं 10 मिनिटं मग मोडणार आहे, त्यांच्यासाठी असतं ते. वै थांब रे, बट रे वै थांब ना, 10 मिनिटं बाकी येतणार आहे. असं ते लहान लेकरं कटिंगला घेऊन जातात बघा. ते लहान लेकराला कटिंग घेऊन गेल्यावर त्याला खुर्चीवरनी बसवता, पाठी टाकता मध्ये त्या पाठीवर बसवता. मग तो नावी दादाला जसा त्याला बसवला तसा तो बसत नाही, तो त्याच्या मम्मीकडे बघेल, पप्पाकडे बघेल आणि घडी तिथून उतरतो. मग तो नावी दादा त्याच्याशी ते केस धरतो, त्याला कैची दाखवतो, बेटा टेन्शन नको, त्याला पप्पा म्हणतो बाहेर इमलने पुढे काही येतोपर्यंत. त्याला माहिती का 15 मिनिटं इमल तू का नाही. आणि मग ते केस धरायचे आणि तो मग नावी दादा त्याला अशी ते कैची दाखवतो, झालं 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 झालं. ते असं चालतं, पण ते काही होत तसं हे कीर्तन आहे. झालं म्हटलं की समजेल नाको 15 मिनिटं ऐकणं आपले, पण काही हरकत नाही, तुमचे चेहरे फ्रेश आहेत अगदी. आणि मी त्या प्रकरणातलंही कीर्तन कारण आहे की लोकांच्या मांड्या दुखतील, लोकांना कंटाळा येईल, तोपर्यंत मी कीर्तन अजिबात नाही. लोकांची इच्छा असेपर्यंत आटपून इथून निघायचं, त्यालाच म्हणजे पचलं पाहिजे. ते पक्षी अंगणात उतरतात, गुंतून राहत नाही, आणि जे गुंतून राहिले त्यांचा विनाश कसा होतो ही काही कीर्तनात सांगायची गरज नाही. छोटासा दृष्टांत आमचे गुरु नेहमी सांगायचे, गुरुचा दृष्टांत शिष्याने सांगितला पाहिजे. कन्हैया महाराज कोरोना आला होता की आमच्याकडे आला होता. आमच्या गल्लीत 20 लोक मेले. किती? 20. माझाही नंबर लागला होता, पण मी दवाखान्यात गेलो, वाचलो. नाही तर जो दवाखान्यात गेला तो आलाच नाही. आणि ज्यांनी रेमडेसिवीर घेतले त्यांचे आता बॉल चालले ते कमरेचे. काय याचं कुठून येतं ते ऐका. मग आता त्या कोरोना काळामध्ये आमच्या घरामध्ये एक उंदीर राहिला आला भाड्याने. फ्रीजच्या खाली घर होतं आपलं एक छोटंसं, तिथं तो राहिला. नवीन लग्न झालं होतं, जसं नितीन महाराजचं झालं तसं नवीनच होतं ते. दृष्टांत लक्ष देऊन ऐक जाते का गुंतवणिया राहते. ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवलं पाहिजे. आपली विद्वत्ता लोकांना कळत नसेल तर काय कामाची. ऐका मग आता, त्या उंदराने नवीन लग्न झालेलं, त्याला मस्त सेटअप बिटअप लावलेला होता त्याचा. हा, असाच रेडी होता तो बी. आणि मग गल्लीमध्ये आवाज आला, गाजर घ्या. आणि त्या कोरोना काळामध्ये नवीन माणूस दिसला का असं वाटतं की बो काय देव दिसला, आहे की नाही. आता रोज कीर्तनाला जातो, घरचे लोक म्हणतात कधीतरी घरी थांबत जा, तर वय घरना सांगे दखा काहीतरी, म्हणजे इथला घरना बी उभी जातात आपले रोज घेते की. त्या उंदराने ऐकलं ते गाजर घ्या. तिला म्हटलं काय किलो आहे म्हणे, 10 रुपये किलो आहे. म्हटलं 100 रुपयाचे घेऊन टाक. म्हणे किती म्हणतात, 10 किलो. 10 किलो गाजर घेतले आणि फ्रीजवर ठेवले. त्याला धुवून आपण हलवा करून खाऊ. आता दुसरं काय मग खायला. तिथे उंदराला माहिती पडलं. झोपेत ऐकलं त्याने. आम्ही झोपलो आणि खालून फ्रीजची वायर होती बोर्डापर्यंत. त्या बोर्ड तो काय करायचा, त्या नळ्यातून निघायचा, वायरद्वारे वर यायचा. एक गाजर तोंडात घेतलं, आको गरमा. 1 वेळा 2 वेळा मी पाणी प्यायला उठलो, मी बघत होतो त्याचा चालू होता अपडाऊन.
त्याची बायको दर फेरीला सांगायची, दगा लॉकडाऊन चालू आहे, गणू घ्यात आपले पोलीस लोक उभा आहेत, धरली तीन, तुम्हाला पा मास्क नाही आहे, सॅनिटायझर नाही आहे, नवा नवा संसार आहे, नका गुपचेपट तुला काय समजास असं का, जाय मग. अख्खा 10 किलो गाजर लई घ्या तो, इथलंच गाजर बाकी होतं छोटंसं, म्हटलं तिथलं ते ठेव, तो तिथलं बी लई घ्या. आणि नेमकं त्याने गाजर तोंडमा धरण तिथला मा मांजरूनी काय वय नये पुढे वदनी कवड घेता ना घ्या. इथलं सुद्धा म्हणनी ती नाही, 3 उपायची होती ती, तिने लगेच पंजा मारा. त्या बाईले विधवा पेन्शन योजना चालू करायला 2 महिना फिरणं पडणं मला तिने, ती विधवा होईन ती. कल्पनात्मक अलंकार या, हा कीर्तनकाराला क्षम्य. हा उंदीर दुसरा तिसरा कोण नाही आबासाहेब. बाहेर जायचं कमवायचं घरात ठेवायचं, बाहेर जायचं कमवायचं घरात ठेवायचं. एक दिवस बाहेर जाणार फटाका होऊन जाईल, काही विषय नाही. काही लोक असंच करतात, आलं का ठेव, आलं का ठेव, असं ठेवून ठेवून लोक ठेवून आले, पण हे सुधारले. आणि त्यांनाच स्मशानात ठेवायला जाणारे ही म्हातारी लोक, पुरा स्मशानात प्रेत चाललं गेलं, मग त्याला तटे पिंडना आग लावाय गे, मग तटे असा बटना असं वाटे आऊ काही घर जावावनी याला बी तथा टाकणं पडी. एकदम असा अरे 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 करत 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 खाली बसला म्हातारा खाली बसला. बटा माझे बटाच ना काम आवरी गे, याला उठताय नाही. 2 मुलांनी असं उठवलं आणि हा काय म्हणतो म्हातारा माहिती आहे, काही खरं नाही, बटातले आटीजे नाही, एक दिन बटातलेच मरणं आहे, काय देवनी माया आहे, इथलं ज्ञान पाजिरांता पुरे म्हणे भो काय विद्वान धरलाय. बट आपटी गे तर टेनिंग ना, कोणी गौरी चोरी, कोणा चपला चोरी. का रे तू आज ते ज्ञान दिरान थाणार आहे, हे आपल्यालाही लागू पडतं. 2 तास कीर्तनकार छाती टोकून, कोणी कोणाचं नाही, 1 रुपया सोबत जाणार नाही, सगळा संसार मायामुळे. इथलं जोर जोर मा सांग जाऊ कीर्तनकार, आणि स्वतः पैसा मोजाशिवाय काय गाडी मा पडत. कस काय ऐकतील लोक आपल्याला. पैसा ठरवून कीर्तन करणं आई पापच आहे, आणि समाजाकडून पैसा मागून घेणं आई ते त्यांनापेक्षा पाप आहे. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, प्रमाण आहे त्याला, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. जे आपल्या नशिबात असेल ते आपल्याला भेटणारच आहे. आणि आपल्या नशिबात समजा उदाहरणार्थ 100 रुपये, आणि ते 100 रुपयाने घेतले, आणि आपण अजून म्हटलं आखो 20 रुपये भेटे जातात, ते तर लोक देतील, पण हे 20 रुपये 2000 घेऊन जातील घरातले, कारण ते 20 रुपये आपले नव्हते, आपण मागून घेतले. याला काळ धन म्हणता, त्याला पैसा म्हणता. आणि जे 100 रुपये नशिबाने भेटले त्याला लक्ष्मी म्हणता. आणि लक्ष्मी कधी धोका देत नाही, त्याला इमानदारीचं पातळ असतं, लक्षात ठेव जा. आणि लोकांनी जर आमचं ऐकलं पाहिजे असं जर आम्हाला वाटत असेल तर कीर्तनकारांनी तसं वागलं पाहिजे. लोक ऐकतील, 100% लोक ऐकतील, पण आम्ही बोलतो तसं वागत नाही, म्हणून लोक आमचं ऐकत नाही. ही सध्याची परिस्थिती आम्हालाही आणि तुम्हालाही मान्य करावी लागेल. हे कोणाचा बाप नाकारू शकत नाही. ठीक आहे, मग त्या पक्षासारखं जीवन जगा. आपलं धान्य घेतलं, मस्तपैकी येतो. त्या पक्षाला भरोसा आहे आबा, की उद्या मी जरी गेलो ना तरी मला खायला भेटणार आहे. पक्षाला भरोसा आहे त्याच्या नशिबावर. एखादा पक्षीदार रात्री झोपला ना, किती मोठं वादळ येऊ द्या, पण त्या वादळातून पक्षी कधी खाली पडलेला बघितलं तुम्ही? खोप्यातून पक्षी खाली पडत. मग ज्या पक्षाला खोप्यातून भगवंत खाली पडू देत नाही, तो आपल्याला पडू देणार आहे का? पण पक्षाला भरोसा आहे, पण आपल्याला देवावर भरोसा. चांगलं झालं मी केलं, वाईट झालं देवने कर, असं चालणार नाही. आणि याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर मग ते का गुंतून या राहते. मग ते गुंतून राहत नाही ना, तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखा प्रपंच करा, भगवंत कृपा करेल. अभंगाचं 2रं चरण. तैसे असावे संसारी, 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 तैसे असावे संसारी.
संसाराचा एक प्रश्न विचारतो, 5 मिनटं बाप सांगतो आणि खरंच थांबतो. आता माझंही पोट डोक्याला लागलं. मामाजी, तुमचं 60-62 वय असेलच, बरोबर आहे ना? इथलं समजायला लागे मला. एवढ्या 60-62 वर्षामध्ये तुम्ही सांगा की महाराज संसार खरंच सुखाचा आहे का? नाही. पण आपण संसारामध्ये निरोगी का राहतो? कारण भगवंताच्या कृपेने तुमच्या 100 पिढ्याचं रक्त चांगलं होतं की तुम्ही माडकरी झाले, तुमच्या पोटी पोरं चांगले आले, आणि विशेष म्हणजे आज तुम्ही टाळ घेऊन कीर्तनात उभे. हे तुमचं भाग्य आहे या कलियुगात. 2020ला माझ्या मित्राने पंचवटीमध्ये बंगला घेतला 4 कोटी रुपयाचा. 6 महिन्यामध्ये 4ही लोक कोरोना काळामध्ये मेले. 4 कोटीच्या बंगल्यावरती गवत उगलं. देवाने कुलूप लावायला वारसदार शिल्लक ठेवला नाही. सांगा तुमची भगवंतासमोर काय लायकी आहे? आणि तुम्हाला असं वाटेल बोई महाराजने खोटं सांगितलं. आत्ता गुगलला सर्च करा. मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी, लहाना मुलगा अनंत अंबानीला आजार झालेला आहे. त्या आजारावर जगतामध्ये औषध नाही. आशिया खंडातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती त्याच्या मुलाचा दवाखाना करू शकत नाही. ही माणसाची देवापुढे लायकी आहे. एकदा शरीरात रोग घुसला, तुम्ही गेले, तुम्ही काहीच नाही, शून्य आहे तुम्ही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, जोपर्यंत तोंड चांगलं आहे, तोपर्यंत बन सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत बोलना. कांटे बन कर मत रहना. सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो. बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुंह खोला करना. बरं, एका शब्दात मन चांगलं होऊन गेलं, आनंद वाटतोय, चांगली गोष्ट आहे. म्हणून चांगलं करा, सगळं डोक्यातून काढून टाका. आता थोडे दिवस बाकी आहे. हा पावसाळा जर जगून गेले तर भेटू परत, नाही तर मला नाही वाटत या पावसाळ्यात अर्धे जातीलच, विजा कोसळतील. आता मी घरी जात असताना तुम्हाला पटणार नाही, माझ्या गाडीचं फ्रंट बघा तुम्ही, एवढं मोठं लाकडाचं खोड येऊन पडलं. आणि तितक्यात माझ्या आईचा फोन आला, गाडी नीट चालवतो. मायला बी काय समजत असेल काय माहिती, तिला बी माहिती आहे की लेकरू गेलं अंधारात, आता मी कसा जाईल, काय जाईल, काय होईल माझं हे कोणाला माहिती. आणि जर इथं एखाद्याचं मन दुखवून मी गेलो आणि जर मी मेलो तो काय म्हणेल, बराबरी घ्या. पण जर मी कोणाचं मन न दुखवता गेलो, लोक इतकं तर म्हणतील, जाऊ दे झालं कसा बी होता पण महाराज चांगला होता, इथलं तर म्हणतील. इतकंच लागणार आहे, दुसरं काही लागणार नाही. मी मेल्यावर फक्त मला चांगलं म्हणा, कारण तुम्ही चांगलं म्हटलं का मी वैकुंठात जाणार, आणि तुम्ही वाईट म्हटलं का मी नरकात जाणार. ते यातना मला भोगायची अजिबात इच्छा नाही. म्हणून वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठवून गेला. ते पंचाई लोक येतात बघा, काम वगैरे करतात, एका गावात मुक्काम करतात, 2-4 दिवस राहतात. एक दिवस आपलं काम संपलं का दिवसभर काम करतात, रात्री वस्ती कर वस्ती आला. सकाळी सकाळी ते काही कोणाचा निरोप बातमी घेत नाही, जो आला त्याला जावं लागणार आहे. आणि जर जावंच लागणार आहे तर मग हा उपद्रव कशासाठी. आता भगवंताचं भजन करू, त्याच्यानंतर 5 मिनिटं. आजपर्यंत आईचं वर्णन सर्वांनीच केलंय, माय मायेचा सागर. अरे माय जर मायना सागर आहे, आमना बाप दाबुरले ते वही, बापाचा विषयच नाही कुठेच. पण त्या बापावर आज मी मात्र बोलणार आहे. पण तो पूर्वी तुम्ही या दुःखातून बाहेर निघायचं असेल तर माझा ऐका. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. ठाईच बैसोनी करा एक चित्ती, आवडी अनंत आडवावा ठोबा रखुमाय. ठोबा रखुमाय, ठोबा रखुमाय.